पवार यांच्या संदर्भातली शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामधून आज डिस्चार्ज देण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव ते ब्रीच कँडीमध्ये उपचार घेत होते आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करता येणार नाही याबद्दल शरद पवार यांनी खंत व्यक्त केली होती। आज त्या बारामतीमध्ये एकीकडे मतदान होत असताना दुसरीकडे शरद पवार यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळतोय। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी मुंबईहून आपल्याला या संदर्भात आणखी माहिती देत आहेत। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की बारामतीची पोटनिवडणूक जी आहे त्याचं आज मतदान होतं आहे। मात्र इतकं मोठं चॅलेंज समोर असताना पवार कुटुंबीय जे आहे ते थोडं चिंतेत पण होतं, कारण शरद पवार जे आहेत त्यांची प्रकृती म्हणजे नियमित चेकअप होतं, पण डॉक्टरांनी त्यांना जे आहे ते रुग्णालयात ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता आणि त्याचमुळे शरद पवार जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये ऍडमिट होते। काल रात्रीच आपण बघितलं की उशिरा पार्थ पवार यांनी सुद्धा शरद पवार यांना उद्देशून एक ट्विट लिहिलं होतं की आजोबा तुम्ही लवकर बरे व्हा। आणि आज अख्खं पवार कुटुंबीय जे आहेत युगेंद्र पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर रेवती पवार हे सगळे जे आहेत ते आज बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी बारामती दाखल झाले होते। पण दुसरीकडे शरद पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे शरद पवार जे आहेत ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असल्यामुळे जे आहेत आणि डॉक्टरांनी सुद्धा असा त्यांना सल्ला दिला होता, प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता आणि त्याचमुळे शरद पवार जे आहेत बारामतीच्या निवडणुकीसाठी जे आहेत ते मतदानासाठी पोहोचू शकले नाही। मात्र शरद पवार यांची तब्येत जी आहे ती आता रिकव्हर होत आहेत आणि त्यांची तब्येत आता प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे शरद पवार हे आता थोड्याच वेळात त्यांच्या घरी जे आहेत मुंबईच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचतील। शरद पवार यांनी यांच्याकडनं, यांच्या गटाकडनं म्हणा किंवा यांच्या कुटुंबाकडनं म्हणा, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः सुप्रिया सुळे, रोहित पवार जे आहेत ते मैदानात उतरले होते। मात्र दुसरीकडे शरद पवार जे आहेत त्यांचं पूर्ण लक्ष या निवडणुकीकडे आहे। पण आता त्यांच्या प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता आणि त्याचबरोबर वाढतं ऊन आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांना ट्रॅव्हल करण्याचा सल्ला न दिल्यामुळे सध्या शरद पवार मुंबईच्याच घरी असणार आहेत। धन्यवाद या माहितीबद्दल।